आणि मनोहर जोशी यांच्या निधनानंतर सर्वसामान्य शिवसैनिक सुद्धा भावूक झालाय। त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात जाणून घेऊया। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेते आपल्यासोबत आहेत। काय म्हणाल, मनोहर जोशी साहेबांचं आज निधन झालेलं आहे, कशी भावना व्यक्त करणार? शिवसेनेसाठी हा अत्यंत वाईट क्षण आहे। मुख्यमंत्री असताना चिखलीला माझ्या निवासस्थानी 2 वेळेस आले, सभाही घेतल्या, एक घरावरूनही त्यांनी संबोधित केलं परिवर्तन यात्रेच्या वेळेस। माझे आणि सरांचे अत्यंत जवळचे संबंध होते। विरोधी पक्ष नेते असतानाही ते चिखलीला आले। एका ग्रामीण भागामध्ये सोमठाण्यासारख्या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं त्यांनी त्यावेळेसही अनावरण केलं होतं। त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी झुणका भाकर केंद्र, गोरगरिबांना झुणका भाकर 1 रुपयात मिळावी म्हणून त्यांनी त्या काळामध्ये सुरू केली। एक अत्यंत आमच्या जवळची व्यक्ती, 87-88 पासून आम्ही सोबत, आज अतिशय या ठिकाणी त्यांच्या आठवणी, अनेक आठवणी त्यांच्या आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत त्यांनी शिवसेना रुजवली आणि माझा आणि त्यांचं, मी ज्यावेळेस शेगावमध्ये नगरसेवक होतो त्यावेळेस विरोधी पक्षनेते असताना ते शेगावला नगरपरिषदेमध्ये आले होते आणि फार आस्थेने सर्व आमची शिवसैनिकांची ते विचारपूस करीत होते। त्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे या ठिकाणी सर्व शिवसैनिक दुःखात आहेत आणि लवकरच आणि त्यांना आम्ही या शिवसेनेच्या वतीने ते चिरशांती लाभो अशी आम्ही या ठिकाणी प्रार्थना। तर नक्कीच अशा प्रकारे मनोहर जोशी यांच्या निधनाचं वृत्त बुलढाणा जिल्ह्यात पसरल्यानंतर शिवसैनिकांमध्ये शोककळा पसरलेली आहे। उद्धव ठाकरे यांचा जो आजचा दौरा होता, बुलढाणा जिल्ह्यात यांच्या 3 सभा होत्या, त्या आता रद्द झालेल्या आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि इतर नेते मंडळी हे मुंबईकडे आता थोड्याच वेळात निघणार आहे। कॅमेरामन अमोल देशमुखसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।